नमस्कार. आज वटपौर्णिमा, तर मी आज अशी रेडी झाले आणि त्यानंतर मग सगळी पूजेची तयारी केली. तर मी हे असं ताट तयार केलं. ताटामध्ये हे 5 प्रकारची फळं होती, वडाची पानं, त्यामध्ये सगळी फळं ठेवली आणि पूजेचं असं साहित्य, अगरबत्ती, विडा, वस्त्रगाळ, हळदी कुंकू आणि जे पूजेचं सामान होतं ते घेतलं. त्यानंतर आम्ही ह्या वर्षीची वटपौर्णिमा ही सोसायटीमध्ये साजरी केली. तर ऑलरेडी आमच्याकडे झाड होतं, त्या झाडं आम्ही ठेवलं. त्या झाडाची रांगोळी काढून मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि तिथे सजवलं. आणि मग छानपैकी सगळ्या बायकांनी आज छान साड्या नेसून सगळे आज एकदम छान असे रेडी झालेले. तर मग सोसायटीमध्येच वडाची पूजा केली आणि इतकं छान वाटत होतं ना हा सण साजरा करताना. खरंच आपला हा महाराष्ट्रीयन जे काही सण आहेत ते खरंच खूप असे साजरे करण्यासारखे आहेत आणि सगळे मिळून एकत्र येऊन हे सण साजरे करतात, त्यामुळे खूप छान वाटतं. तर आम्ही मग अशा प्रकारे हे 7 फेरे मारले त्या वडाच्या झाडाला आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि सगळेजणी मस्तपैकी झाडाला फेऱ्या मारत होत्या आणि बघायलाही ते इतके छान वाटत होतं. दरवर्षी तर मी बाहेरच्या वडाला जाते, पण ह्यावर्षी म्हटलं आपणही सोसायटीमधल्या वडाला आपण फेऱ्या मारूया. मग त्यानंतर वडाला फेऱ्या मारून झाल्यानंतर मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मग म्हटलं देवापुढे मी पान ठेवलं. देवापुढे पान ठेवल्यानंतर मग मी तुळशीपुढे पान ठेवलं आणि मग घरातल्यांना सगळ्यांना मी विडा वगैरे दिला. आणि खरंच आज खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि ही वटपौर्णिमा आम्ही अशा पद्धतीने साजरी केली. तर ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागात. बाय.